हॅलो एव्हरीवन, आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बॅगला फक्त लेस लावून एकदम अट्रॅक्टिव्ह पद्धतीने कसं तयार केलं जाऊ शकतं। तर त्यासाठी आपल्याला बॅक पार्ट रेडी करायचं आहे। अस्तर आणि आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते एकमेकांना स्टिच करून घ्यायचं आहे उलट सुलट बाजूने, फक्त गळ्याच्या भोवती। टिप देऊन झाल्यानंतर छोटे छोटे कट द्यायचे जेणेकरून त्याचा जो शेप आहे, जो राऊंड शेप आहे तो बॅलन्स राहील। इतर कोणता शेप असेल तर त्यावेळेसही तसंच करायचं। आता आपण त्याच्यावरती दाब टिप न देता साईडने स्टिच करून घेणार आहोत। ओपन बाजू क्लोज करून घ्यायची आहे पूर्णपणे। सर्व बाजूंनी व्यवस्थित कपडा एकदम समांतर राहील अशा पद्धतीने काळजी घेऊन टिप घ्यायची आहे त्या ठिकाणी। आणि याच्यामध्ये जो एक्स्ट्रा कपडा शिल्लक राहतो तो कट करून घ्यायचा आहे। फक्त लेस लावून सुद्धा ब्लाउजला खूप छान फिनिशिंग घेता येऊ शकते, तर ती कशी घ्यायची तेच आपण आज पाहणार आहोत। सगळ्या बाजूने व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे। व्यवस्थित लक्षात यावं याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे। एक्स्ट्रा शिल्लक राहिलेलं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्याचे जे बॅकचे टक पॉइंट असतात त्या ठिकाणी आपल्याला ते देऊन घ्यायचे। तर सेंटर पॉइंट घेऊन त्याच्यात 4-4 इंच दोन्ही बाजूने मार्क करून 4.5 इंचाचा टक पॉइंट या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे। आणि लक्षात घ्यायचे, जर तब्येत जास्त असेल, चेस्ट जास्त असेल आणि कमरचा भाग कमी असेल तर हे बॅकचे पॉईंटसुद्धा खालच्या बाजूने 1/4 इंचापर्यंत जास्त घेतले जाऊ शकतात। जर तब्येत कमी असेल, साईज कमी असेल तर अर्ध्या इंचापर्यंत घ्यायचे आहेत। आता आपण लेस लावून घेऊयात। मी या ठिकाणी ग्रे कलर होता, बट त्यासाठी व्हाईट कलर छान दिसेल म्हणून मी व्हाईट कलरची लेस यूज केली आहे। सर्व बाजूनी सिंगल टाइम अप्लाय करायची आहे। खूप छान पद्धतीने फायनल व्हिडिओ आपला फायनल लुक रेडी होणार आहे। लेस लावून सुद्धा खूप छान पद्धतीने बॅकनेक रेडी होते। लेस थोडीशी मोठी होती त्यामुळे मी दोन्ही बाजूने टिप मारून घेणार आहे जेणेकरून ती बाहेरच्या बाजूला फोल्ड नाही व्हावी आणि फिनिशिंग छान यावी याच्यासाठी। आता त्याच्या खालच्या बाजूला मी गोल आकारामध्ये लेस लावून घेणार आहे। तुम्हाला जर शेप चेंज हवा असेल तर तुम्ही ट्रायंगलमध्ये घेऊ शकता, रॅक्टँगलमध्ये घेऊ शकता, स्क्वेअरमध्ये घेऊ शकता, किंवा जर आणखीन कोणता शेप हवा असेल तर तोही घेऊ शकता। जो छोटासा सर्कल मी घेतला होता त्याला मी लेस लावून घेतली आणि या ठिकाणी पण लेस लावत असताना त्याची आतली बाजू बाहेरची बाजू दोन्ही ठिकाणी मी शिलाई देऊन घेतलेली आहे जेणेकरून त्याला फिनिशिंग छान येईल आणि लेस ओपन होणार नाहीये। लेस लावून या ठिकाणी झालेले आहे। फायनल लुक तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने दिसतोय। जर एकदम फक्त लेस जवळ असेल आणि काही डिझाईन करायची असेल तर ही उत्तम आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।